त्या सालियान प्रकरणामधील वकील बोलतायत, आपण थेट पाहूयात। ये सब लोग इसमें आरोपी है हमारे हाँ, परमवीर सिंह ये कॉन्स्पिरेसी में कवर अप के मेन मास्टरमाइंड में से एक थे। उन्होंने जिस समय ये आदित्य ठाकरे का नाम आया तो कवर अप के लिए उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस लिया और ये स्टोरी बताया कि सीसीटीवी हमने चेक कर लिया है, वहां पर आपके पास सबके पास अवेलेबल है उनकी प्रेस कॉन्फ्रेंस, वहां पर कोई भी राजनेता आया नहीं था फ्लैट पे और मोबाइल टावर लोकेशन से लेकर आई विटनेस के टेस्टिमोनी तक ये सब परमवीर सिंह को झूठा साबित करते हैं। और बाकी सब चीजें इसमें डिटेल में दी गई है। इसमें एडिशन में एक चीज दी गई है जो पूरे देश के लिए शॉकिंग है। फर्स्ट थिंग, इन्वेस्टिगेशन पेपर की बात कर रहा हूं मैं, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो के इन्वेस्टिगेशन में यह पाया गया आदित्य ठाकरे ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्व है। वो डिटेल जो है हमने इसमें दे दी है। आदित्य ठाकरे, डिनो मौर्य, इनके फोन के रिकॉर्डिंग से लेकर समीर खान जो थे जिनका DAPP नाम का कंपनी है, जिसको ड्रग्स के सिंडिकेट में नारकोटिक्स ब्यूरो ने आरोप अक्यूज बनाया कंपनी को, वो कंपनी के ये जो रेगुलर कनेक्ट वाले लोग हैं, चाहे डिनो मौर्य हो, चाहे सूरज पांचोली हो, चाहे आदित्य ठाकरे हो, और कुछ नाम मैं नहीं ले रहा हूं, थोड़ी देर में मैं कुछ फोटो आपको भेजूंगा, वो आप देख लीजिए। ये एक बहुत बड़ा विषय है। अभी इसका वो जवाब दे कि सरकार जवाब दे कि जब आदित्य ठाकरे का ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्वमेंट आया तो समीर वानखेड़े साहब हो या नारकोटिक्स के और अधिकारी हो, उनको आदित्य ठाकरे को अरेस्ट करने से या उस पर कार्रवाई करने से किसने रोका, उसमें क्या डील हुआ था, कितने करोड़ों का डील हुआ था, ये जवाब यहाँ पर क्या बात हुई, यहाँ पर क्या बात हुई, आपके जॉइंट सीपी से क्या बात हुई, आपके जॉइंट सीपी से यहाँ पर आपके जॉइंट सीपी यहाँ पर आपके जॉइंट सीपी से क्या बात हुई, किस तरीके का आसपास आपको यहाँ जॉइंट सीपी से मिला है? जॉइंट सीपी ने कमिश्नर साहब से बात की और उन्होंने बताया कि ये केस में ठीक है, आपके कहने के हिसाब से हम इसको रिसीव कर लेते हैं। कमिश्नर से डिस्कशन करने के बाद हमने कहा यही FIR है, यही गाइडलाइंस, उन्होंने कहा ठीक है, सीपी साहब ने ओके कह दिया है, उन्होंने रिसीव कर लिया। हमारे हिसाब से FIR हो चुका है और लगा तो बाकी तो चीजें अभी कोर्ट में भी पिटीशन है, इनको कोर्ट में जवाब देना है। अभी इनका जिम्मेदारी है कि इसके आगे का प्रोसिजर ये लोग क्या करते हैं। दिशा सालियान प्रकरणामध्ये तिची हत्या झाली हा एक आरोप तुम्ही पहिल्या दिवसापासून जो करता आहात, त्या आरोपाला अनुसरून एकतरी पुरावा तुम्ही माध्यमांसमोर आणणार आहात का की यावरून हे सिद्ध होईल किंवा संशय निर्माण होईल की दिशाची हत्या झाली होती? एकतरी पुरावा तुम्ही माध्यमांसमोर उघडपणे मांडणार आहात का? तुम्हाला पुरावा काय असतो हे पहिले समजून घ्यायला पाहिजे। या मागच्या प्रेस कॉन्फरन्सला पण सांगितलं आणि आता पुन्हा सांगतोय, हे लोक जे नॅरेटिव्ह चालवतात, आणखीन एक गोष्ट ते सांगायच्या आधी आणखीन एक सांगतो मी। मागे नॅरेटिव्ह झालं की 5 वर्षांनी कशी काय जाग आली त्यांच्या वडिलाला, त्या लोकांना पण उत्तर, त्यांच्या अगेन्स्टमध्ये पण कारवाईची मागणी केली आहे। 11 डिसेंबर 2023ला सतीश सालियांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं SITने। त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की हो, केस रिओपन करा आणि आरोपींवर कारवाई करा। 2 वर्ष आधीच बोललेले आहे। हे नॅरेटिव्ह चालवत आहेत असं आणि मिसगाईड करत आहेत, तर त्यांच्यावर पण कारवाई करण्याची मागणी केली आहे। एक दुसरं पुरावा म्हणजे काय असतो, आमच्याकडे आय विटनेस पण आहेत, आम्ही सांगितलं, पण ते आय विटनेस 2 मिनिटाकरता बाजूला ठेवा। 106 ऑफ एव्हिडन्स ऍक्ट आणि बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननुसार आम्हाला इथे फक्त 2च गोष्टी सिद्ध करायची आहे। एक, दिशाची हत्या झाली त्या दिवशी आदित्य ठाकरे आरोपी तिथं होते की नाही होते, एक, आणि दुसरं दिशाचा जो मृत्यू ते सांगतायत तो मृत्यू हा नॅचरल नाही आहे, त्याच्यात फाऊल प्ले आहे। दोन्ही गोष्टी आम्ही, आणि त्याच्यानंतर 106 नुसार आरोपीची जबाबदारी आहे, त्याने एक्सप्लेनेशन द्यायचं की ती डेथ झाली ती कशी झाली आणि मी तिथे होतो नव्हतो काय झालं। तर आदित्य ठाकरे यांनी जे डिफेन्स घेतला आहे
की त्या दिवशी माझे आजोबा वारले होते आणि यातले जे दुसऱ्या आरोपीला मी ओळखत नाही ते दोन्ही डिफेन्स खोटे निघाले, मोबाईल टॉवर लोकेशनवरून पण खोटे निघाले, त्यांचे आजोबा त्या दिवशी जिवंत होते, तर या सगळ्यावरून खोटा डिफेन्स हाच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याकरता सबळ पुरावा आहे असं उच्च न्यायालयाचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. पण आमच्याकडे भरपूर आय विटनेस आहेत. नावं याच्याकरता सांगत नाही की यांनी या केसच्या संदर्भातले 10 विटनेस आयदर गायब झाले, कुणाचा आत्महत्या म्हणजे कोणाला ऍक्सिडेंट दाखवला, कुणाची हत्या केली, काय यांनी जे केलं आहे म्हणून आम्ही नाव सांगत नाही आहे. आणि याच्यात आणखी एक नवीन मुद्दा आला आहे. दिशा सालियानीचा एक मित्र होता, म्हणजे आता जे पोस्ट चालू आहे स्टीव्ह पिंटो, तुम्ही प्रसार माध्यमांनी बघितलं असेल तर स्टीव्ह पिंटो त्यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टवर काही पोस्ट लिहिल्या होत्या. त्या पोस्टमध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी लिहिल्या होत्या की 7 जून 2020ला एकता कपूरच्या घरी पार्टी झाली. त्या पार्टीमध्ये परमवीर सिंग, सुशांत, दिशा, आदित्य किंवा त्यांनी काय बेबी बेंग लिहिलं जे काही आहे त्यांनी काही त्यांच्या पोस्टमध्ये सांगितल्या, कसं तिची हत्या झाली, काही त्यांनी हिंट दिल्या. तर याच्यावर तो स्टीव्ह पेंटो त्या दिवसापासून गायब आहे. तर या संदर्भात त्याचीही चौकशी करावी की हे पोस्ट कोणी लिहिल्या, स्टीव्ह पेंटो कुठे आहे, याच्यात सत्यता काय आहे, हे सगळं डिटेल तुम्ही सगळेजण फक्त आता हे बघा, आता शुद्ध मराठीत दिशा सालियांच्या वडिलांचे वकील ओझा हे सध्या माध्यमांशी बोलत होते. दिशा सालियांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींना तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रत्यक्षदर्शी आमच्याकडे आहेत, पुरावे आहेत असं देखील त्यांनी म्हटलं. आम्हाला याच्यात लिहून दिलं आहे कठोरात कठोर कारवाई करा, आम्हाला फाशीची शिक्षा द्या, पण FIR दाखल करून इन्व्हेस्टिगेट तर करा. त्याच्यापासून का पळताय तुम्ही? याच्यात काय राजकारण चालू आहे? आणि हे जे आमच्या पूर्ण देशाचं आराध्य दैवत आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा देश आहे, त्यांची पावनभूमी आहे. या पावनभूमीत एका मुलीवर अत्याचार झालेल्या वडिलाला 5 वर्ष फिरावं लागते, हे सगळ्यांसाठी शर्मेची गोष्ट आहे. ज्या दिवशी हे सिद्ध झालं की आरोपींचा बचाव खोटा होता, आमचं म्हणणं खरं आहे, या आरोपींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं सोडून द्यावं, त्या पवित्र नावाला बदनाम करू नये, हीच आमची मागणी आहे. उद्धव ठाकरेंना आरोपी केलंय का? Sir, उद्धव ठाकरेंनी तक्रार दिली आहे का? उद्धव ठाकरे पण आरोपी आहेत. समीर वानखेड़े के पास जो एविडेंसेस थे वो अभी तक उन्होंने क्यों उजागर नहीं किया, क्यों आदित्य ठाकरे के खिलाफ कार्रवाई नहीं की? आप कह रहे हैं कि उनके पास ड्रग्स का बिजनेस का ट्रेल है, तो फिर वो क्यों कार्रवाई नहीं की? समीर वानखेड़े साहब की तभी जब वो पकड़ने वाले थे तब उनकी ट्रांसफर कर दी थी, ये बात उन्होंने नहीं बताई, उनके कलीग ने बताई, तो हमने उसके बेस पे समीर वानखेड़े साहब को रिस्पोंडेंट बनाया. अब समीर वानखेड़े साहब का वकील, उनके वकील ने कहा है वो कोर्ट में एफिडेविट दे रहे हैं, उनका सब दूध का दूध पानी का पानी हो जाएगा. पण समीर वानखेडे त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढ्या केसेस केल्या त्या मोठमोठ्या होत्या, त्या मॅनेज करता आल्या नाहीत कोणाला. मग या प्रकरणामध्ये त्यांना कोणी मॅनेज केलं आणि एवढा का दबाव होता? नाही, त्यांना मॅनेज नाही केलं, त्यांची बदलीच करून टाकली आणि कॅटने ती बदली अवैध ठरवली, बेकायदेशीर ठरवली. पण रियाचं प्रकरण जवळपास संपल्यानंतर, नवाब मलिक यांच्या जावयाचं प्रकरण संपल्यानंतर त्यांची बदली झाली. हे मधला जो पॅच होता जून महिन्याचा आत्महत्येच्या नंतरचा, त्यावेळेला त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही? सीडीआरमध्ये हे सगळं आलं होतं. नाही, त्यांनी सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या, त्यांना वरतून रोखण्यात आलं होतं. हेच तर ते आता ऍफिडेविट देतील ना डिटेल, त्यांना रोखण्यात आलं होतं. एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रोखलं. येस, ते सांगतील कोण कोण होते तर एक, आणि ते सेकंड चार्जशीट दाखल करणार होते. हे सगळ्यात मोठं क्रुशियल सिक्रेट आहे. तर ती सेकंड चार्जशीट कुणाच्या अगेन्स्ट जाणार होती? जेव्हा एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या विरोधामध्ये कटकारस्थान करत होते, त्यांचं वानखेडेंचं जेव्हा म्हणणं होतं, त्यावेळेला हायकोर्टात ते वैयक्तिक लढाई लढत होते, तेव्हा त्यांनी स्वतःचं प्रतिज्ञापत्र देताना अशी कुठली बाब त्या प्रतिज्ञापत्रामध्ये का नाही मांडली? आता त्यांनाच विचारा तुम्ही. उद्धव ठाकरेंचा रोल काय? इट इज FIR ॲज पर उद्धव ठाकरेंचा रोल काय? उद्धव ठाकरे का रोल बताओ. ठाकरे ने जो गुनाह किए, उस गुनाह को कवर अप करने के लिए उद्धव ठाकरे ने अपने सीएम की पोस्ट का पूरा दुरुपयोग किया. उनके गैंग के ही ये सचिन वाजे थे. अभी मैं आपको 2 मिनट में और एक बात क्लियर करता हूं कि जब सचिन वाजे को ख्वाजा यूनुस के मर्डर केस में, कस्टडी मर्डर में
हाई कोर्ट ने जेल में भी भेजा था और सस्पेंड किया था 2004 में। वो 16 साल सस्पेंड रहे। उद्धव ठाकरे सीएम बनते हैं, तुरंत उनको पोस्ट पे लेते हैं और डायरेक्ट क्राइम इंटेलिजेंस यूनिट CIU, और उन्होंने इनको आईसीयू में पहुंचा दिया। तो उनको साथ में लेकर इन्होंने इसका मर्डर कर, इसका मर्डर छुपा, एक्सटॉर्शन कर, मनसुख हिरेन को मार, ये सब काम किए। ये सब काम में पार्ट, और उनको डिफेंड करने के लिए उद्धव ठाकरे आ गए। सचिन वाजे क्या, ओसामा लादेन है क्या? हाँ, तो ये इस तरह से परमवीर तो आई है, परमवीर के खिलाफ तो डायरेक्ट प्रूफ है, उनके खिलाफ भी है। तो जो ये सब चीजें हैं, तो इसके बेस पे वो सब आरोपी बने। और मेरे ख्याल से अभी वहां पर प्रेस कॉन्फ्रेंस रखा है। पुराना है, पुराना। सर, सतीश जी कोई स्टेटमेंट देना चाहिए। सतीश जी कोई स्टेटमेंट। सर, आप कुछ बताना चाहेंगे? नहीं, उनको प्लीज, उन्होंने आके क्या बोल रहे हैं? आप क्या आपने दबाव डाला गया था, आपने दबाव डाला सतीश जी दबाव में मागच्या 5 वर्षात तुम्हाला कुणाचा दबाव होता का की तुम्ही समोरील माध्यमांशी बोलू नये म्हणून?